म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्याच्या आंबा महोत्सवात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। माझा चेहरा कसा प्रसन्न आहे ना, आंबा म्हटल्यावर चेहरा प्रसन्न व्हायलाच पाहिजे ना। आणि मला काय वाटतं माहिती आहे का की आपल्याला जी गोष्ट करायला आवडते ना ती एक प्रकारची थेरपी आहे। म्हणजे समजा मी हा आंबा असा घेतला, ओके, आंबा घेतला, आंब्याकडे असं मी प्रेमाने बघणार, मग हळूहळू त्याचं साल काढणार, मग खाणार। ह्या सगळ्या प्रक्रियेत म्हणजे ही सर्व प्रक्रिया चालू असताना माझ्यावर जी काय स्ट्रेस असतो ना, म्हणजे टेन्शन्स, म्हणजे समजा बायकोशी भांडण झालं असेल किंवा बाहेरची माणसं येणार असतील तिच्या, म्हणजे असे तत्सम काही ज्या गोष्टी असतात ना, हा आंबा खाताना या सगळ्या गोष्टी विसरलेल्या असतात। म्हणजे ही एक प्रकारची थेरपी आहे। आणि मला तर असं वाटतं की आंबा म्हटल्यावर सगळं खरं आपण म्हणजे भान हरपून आपण त्या आंब्याकडे बघत राहतो आणि खात राहतो। आणि म्हणूनच माझा चेहरा असा प्रसन्न आहे। आणि आज अजूनही माझा चेहरा प्रसन्न होणार आहे, कारण आज आपण परत एकदा आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत आणि ते दाखवण्यासाठी एक गृहिणी इथे आलेली आहे। आपण तिचं स्वागत करूया। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव पूनम केतकर। पूनम केतकर, कुठे राहता आपण? मी गोरेगाव, मुंबई। गोरेगाव। आणि मूळच्या कुठल्या तुम्ही? मूळच्या कोकणातल्या, चिपळूणमधून। चिपळूण, ओके, बर बर। चिपळूणचं नाट्यगृह अजून सुरू नाही होते, काहीतरी करा बाबा, करायला पाहिजे। नाट्य रसिकांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे, त्याशिवाय काय होणार नाही। असो, पण आता गोरेगावला किती वर्ष, म्हणजे लग्न होऊन तुम्ही? लग्न होऊन मी गोरेगावला। ओके, किती वर्ष झाली तरी लग्नाला? 13 वर्ष झाली। 13 वर्ष। आणि यजमान काय करतात? ते प्रायव्हेट, ही इज अन IT इंजिनियर। बर। आणि तुम्ही? मी पण जॉब करते। बर। फायनान्शियल सेक्टरमध्ये। फायनान्शियल सेक्टरमध्ये। आणि घरी अजून कोण कोण? घरी माझे सासू सासरे आणि मुलगा, आम्ही सगळे एकत्र राहतो। अरे वा, मुलगा किती वर्षाचा? मुलगा 10 वर्षाचा। 10 वर्षाचे। मी हळूहळू आता शिंग फुटली। हो, आता ओके, म्हणजे आता कळायला लागले त्याला काय खायचं आणि आईला कामाला कसं लावायचं हे तिला त्याला बरोबर कळायला लागलं। नाही, नाव काय त्याचं? निहार। निहार, ओके। माझ्या जावायचं नाव सुद्धा निहारच आहे। असो, पण निहार नावाची मुलं खूप छान असतात बरं का। छान म्हणजे सबंधच असतात, तापट असतात जरा, पण चांगली असतात। ओके, घ्या चहा घ्या। बरं, आणि ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही आता तुमचं फायनान्शियल सेक्टरमध्ये आहे, तर तुमचं टायमिंग आहे, ऑफिस टायमिंग आहे? ऑफिस टायमिंग 10 ते 6। 10 ते 6 फिक्स टायमिंग आहे? फिक्स टायमिंग। कमालच आहे, लॉटरी लागली तुम्हाला। म्हणजे नॉर्मली म्हणजे एकदा बाहेर पडलं की घरी यायची वेळ नक्की नसते। आणि शनिवार रविवार तुम्हाला दोघांनी सुट्टी? हो, शनिवार रविवार आम्हाला सगळ्यांना सुट्टी असते, तिघांनाही सुट्टी असते। ओके, आणि सासू सासरे काय करतात? सासू सासरे बोथ, ते दोघंही रिटायर्ड आहेत गव्हर्नमेंटमधून। बरं। आणि तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज। अरेंज, सगळं बघून चहा कांदे पोहे वगैरे सगळं चकाचक। ओके, आणि तुमच्या माहेरी कोण, म्हणजे तुझे? माझे आई वडील आणि भाऊ असे चिपळूणला असतात। बरं, भाऊ काय करतो? भाऊ मर्चंट नेव्ही मध्ये आहे। ओके, म्हणजे तो 6 महिने आज 6 महिने 6 महिने शिप बोटीवर असतो, 6 महिने घरी असतो। ओके, म्हणजे तो जेव्हा परत येतो तेव्हा तुमचं तिकडे जाणं होतं की नाही? हो, जाणं होतं बरं। तो इथे येतो? हा, तो इथे येतो असं। गुड गुड गुड। आता खाण्यापिण्याकडे वळूया। खाण्यापिण्याच्या तुमच्या काय आवडी आहेत, म्हणजे तिखट, गोड, व्हेज, नॉनव्हेज, काय? मी व्हेजिटेरियन आहे, म्हणजे नॉनव्हेज खात नाही, पण खाण्यापिण्याची मला म्हणजे करायची पण हौस आहे आणि मला वेगवेगळे पदार्थ खायलाही आवडतात। बरं, आणि यजमानांना? त्यांना पण आहे आवड। मुलाला डब्यात काय देतेस तू? मी रोज काहीतरी वेगळं विचार करून देते, जे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पोषण मूल्य असतील असं देते त्याला। पण साधारणपणे पोषण मूल्य असलेले पदार्थ लहान मुलाला आवडत नाही आवडत, पण जरा त्याच्यात काहीतरी आपण थोडं त्यांना आवडेल असं करून द्यायचं। ओके, म्हणजे आई म्हणून एक वेगळं गणवण्यासाठी तू वेगळी मेहनत घ्यायला लागते आईला, आहे की नाही? म्हणजे आता साधारणपणे एखादी पालेभाजी आवडत नसेल तर ती पराठ्यामध्ये, सूपमध्ये घालून अशी कशी तरी त्याच्या पोटात जाईल। आयानं हे फार मोठं काम असतं बरं का, म्हणजे बाकी सांभाळण्या वगैरे नंतर हे न्यूट्रिशियस फूड त्या पोराच्या पोटात कसं जाईल याच्यासाठी वेगळी मेहनत घ्यायला लागते।
असं तुम्ही चहा घ्या. आपल्याला किचन कडे जायचंय आणि आपल्याला 2 पदार्थ छान बनवायचे. आम्ही चहा घेतो, शेवबीव खातो, जरा ताजे तवाने होतो आणि मग किचनकडे जातो. पूनमजी किचनकडे जायचं का? या. आज आमच्या खवय्याने तुम्ही काय काय दाखवणार आहात? मी आता कैरी कांद्याचा टक्कू दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आंब्याची इडली. आंब्याची इडली. हा. आणि त्याच्यानंतर आंब्याची स्मूदी म्हणजे मँगो स्मूदी. ओके. पहिल्यांदा काय बनवतोय आपण कैरी कांद्याचा टक्कू बनवतो. ओके. मला साहित्य सांगता काय काय? कैरीचा किस, कांदा, गूळ, हिंग पावडर, दाण्याचं कूट, तिखट, हळद, मीठ. ओके. पटकन होणारा पदार्थ आहे. पण हा कैरी कांद्याचा टक्कू हे नाव का पडलं असावं? लहानपणापासून आपल्या कानावर पडतं ते, त्यामुळे आपण टक्कूच म्हणतो. बरं. आणि हे सुचलं कसं? कैरी कांदा हे कॉम्बिनेशन कसं सुचलं? ते जरा तिखट आहे आणि चटपटीत पण आहे. ओके. ओके. हा प्रश्न विचारायचं कारण असं की लहानपणापासून खात आलेलं आहे टक्कू म्हणजे काय हे मला अजूनही कोणी सांगितलं नाही आहे. कोणी ज्येष्ठ नागरिक इथे असतीलच म्हणा. तर टक्कू हा शब्द कसा पडला आणि का पडला हे जर सुचलं तर आम्हाला लगेच लिहून कळवा. पत्ता तुम्हाला माहिती आहे. ओके. आता काय करायचं? साहित्य झालं. बाउल एक आपल्याला लागेल. ओके. पहिल्यांदा कैरीचा किस, त्याच्यामध्ये कांदा मिसळूया. पूनमजींनी मला कैरी एवढी पण ठेवलेली नाहीये, सगळी घालून टाकली त्यात. असं हे काय घालतोय आपण? हे दाण्याचं कूट आहे. ओके. थोडीशी हिंगाची पावडर, चवीसाठी थोडासा गूळ, तिखट ह्याला भरपूर घालायचं. जास्त घालायचं. हा, कारण आपली कैरी आहे ती आंबट आहे. म्हणजे त्याला आंबट, गोड आणि तिखट अशी तिन्ही चवी आल्या पाहिजे. बरं. आता थोडं तेल पण भरपूर. बस. आता मिक्स करायचं. ओ, मिरची घालायची नाही ना? सुकी मिरची, हा, लाल मिरची घातली तरी चालेल, पण आपण तिखट खूप घातल्यामुळे कोणाला आवडत असेल तर घातली तरी पण चालेल. हा एकदम फास्ट प्रकार आहे. आणि जेवणात अशी किंवा तोंडाला कोणाच्या चव नसेल ना, ताप वगैरे आल्यानंतर चव जाते ना तोंडाची, तर त्यावेळी हे चांगलं आहे. किंवा आंबा गोड खाऊन पण आपल्याला सतत गोड होतं, त्याच्या जोडीला हे चटपटीत असेल तर चव चांगली येते. तयार झालेलं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तर ताप आल्यानंतर साधारणपणे चव जाते तोंडाची, पण सर्दी असेल तर हे खाऊ नका, नाही तर बसाल माझ्या नावाने ठाणा नाही करत. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कैरी कांदा टक्कू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कैरीचा किस, कांदा, गूळ, हिंग पावडर, दाण्याचा कूट, तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कैरीचा किस घेऊन त्यामध्ये कांदा, मीठ, दाण्याचा कूट, हिंग, गूळ, तिखट, हळद आणि तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. आता आपण जातोय पुढच्या पदार्थाकडे. पुढचा पदार्थ काय आहे? आंब्याची इडली. आंब्याची इडली. अरे बापरे, काहीतरी वेगळंच आहे. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? साहित्य: 1 वाटी आंब्याचा रस, साखर, इडलीचा रवा आहे हा, बरं, तूप, थोडंसं खोबरं, ओलं खोबरं, हे बदाम पिस्ते, खायचा सोडा आणि वेलची पावडर. ओके. आंब्याची इडली आधी करून बघितलीस ना? हो. म्हणजे व्यवस्थित होते छान. म्हणजे काय इथे एक्सपेरिमेंट नाही ना माझा? नाही. ओके, ठीक आहे. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. इथे कुकर म्हणजे इडली पात्र तापत ठेवलेलं आहे, हे फ्राय पॅन तापत ठेवलेलं आहे, पण ते इडली पात्राचं भांडं सुद्धा तापत आलेलं आहे, हे पण तापलेलं आहे. आपले सगळं साहित्य पण रेडी आहे. आता काय करायचं मला फक्त? तूप घालायचं थोडं आणि इडलीचा रवा भाजून घ्यायचा. घाल.
घालू सगळं? हो, सगळं घाल. हा मंद ह्याच्यावर तुपावर भाजून घ्यायचा 2-4 मिनिटं. बाऊल लागेल? आपल्याला मिश्रण करायला बाऊल. भाजताना त्याच्यातच ओलं खोबरं घालायचं. मग सुकच घेतलं तर, म्हणजे ऑलरेडी भाजलेलं असतं ते घेतलं तर? नाही, त्याचा वास वेगळा येतो. ओल्या खोबऱ्याने, अच्छा, ओल्या खोबऱ्याचा वास, हा, सुक्या खोबऱ्याचा वास वेगळा येतो. झाला. हा, रवा भाजून झालेला. ओके, गॅस बंद करायचं. ह्याच्यात काढायचं का? त्याच्यात काढायचं. आवाज केला ना की बाहेर बसलेल्या लोकांना जाणवतो लय काम चाललंय आतमध्ये. ओके, आता त्याच्यात आंब्याचा रस घालायचा. साखर घालायची. साखर आपण आवडीनुसार कमी जास्त घालू शकतो. आता मुळात आंबा गोड असेल तर साखरेचे प्रमाण कमी असते. वेलची पूड, खायचा सोडा, अगदी थोडा. आणि तसं झटपट आहे हे पण. हा, हे मुलांच्या डब्यासाठी हा होणारा पटकन होणारा आयटम आहे. ज्या मुलांना गोड आवडतं त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. आणि सारखी ती आपली साधी इडली खाऊन पण कंटाळा येतो. मुलांना आंबा पण आवडतो आणि इडली पण आवडते. मग त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून. क्या बात आहे. तूप लावायचं असेल. तूप लावायचं. आता हे मिश्रण आपण पात्रात. हे आपण साधी इडली जशी लावतो 15 मिनिटं. बरोबर. खाली पण इडल्या आपण लावू शकतो, पण आता फक्त दाखवायचंय तुम्हाला म्हणून मी 4च लावलेत. आपल्याला किती वेळ ठेवायचं आता? हे 15 मिनिटं. मोठा ठेवूयास? हो. आता आपल्याला ही साधारणपणे नॉर्मल इडली बरोबर आपल्याला सांबार चटण्या बिटण्या खाव्या लागतात, पण ही इडली अशी आहे की ही नुसती खाता येते. नुसती खाता येते, तुपाबरोबर खाता येते. हो, किंवा नारळाच्या दुधाबरोबरही चांगली लागते. आणि मग दुधाबरोबर म्हणजे कुठल्या नारळाच्या दुधाबरोबर? नारळाच्या दुधाबरोबर. आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे सर्व करताना त्याच्यावर लावायचं. आणि समजा तुम्हाला सर्व करायचे नसतील तर असे खाऊ पण शकता तुम्ही. हां, एक असा घ्यायचा, असा खायचा. ओके, लिहून घ्या. सोपं आहे. साहित्य आणि कृती. आंब्याची इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी आंब्याचा रस, साखर, इडली रवा, साजूक तूप, ओलं खोबरं, बदाम पिस्त्याचे तुकडे, खायचा सोडा आणि वेलची पूड. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये इडली रवा आणि ओलं खोबरं भाजून घ्यावं. हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून त्यामध्ये आंब्याचा रस, साखर, वेलची पूड, खायचा सोडा आणि बदाम पिस्त्याचे तुकडे एकजीव करून घ्यावेत. इडली पात्राला तूप लावून त्यामध्ये हे एकजीव केलेलं मिश्रण घालावं आणि आंब्याच्या इडल्या वाफवून घ्याव्यात. साहित्य तर बघितलेलं आहे, पण मला म्हणजे कृती सुरू करण्यापूर्वी मला एक प्रश्न विचारायचा असा. 13 वर्षापूर्वी तुमचं लग्न झालं, बरोबर? 13 वर्षापूर्वी तुम्ही कोकणातून जेव्हा गोरेगावात आलात तेव्हा तुम्हाला जेवण बनवता येत होतं का? हा, थोडंफार येत होतं. थोडंफार का थोडं आणि फार? थोडं आणि फार दोन्ही. काय काय येत होतं? बेसिक म्हणजे आपलं जे जगण्यापुरतं येत होतं. हो, ते सगळं. भात, भाजी, पोळी, आमटी. बरं, सासूबाईंना आवडलेला तुमचा पहिला पदार्थ कुठला? पावभाजी.
पावभाजी. ओके. आणि ह्यांना त्यांना सगळेच आवडतात पण तिखट जास्त आवडतात पदार्थ. हां नाही म्हणजे कसं आहे अच्छा ते तिखट आहेत का? ओके. नॉर्मली कसं असतं की नवीन नवीन लग्न झालेली सून म्हणजे सासूसाठी सून आणि नवऱ्यासाठी बायको ही जेव्हा घरात येते तेव्हा साधारणपणे काय काय येतं हिला असं एक साधारण जजमेंट घेत असतात आणि सगळे प्रोत्साहन देत असतात. तर आता नवऱ्याचं तर कळलं, सासूबाईंचं तर कळलं, तुम्हाला स्वतःला कुठला पदार्थ तुम्ही बनवला आणि हा करेक्ट झाला असं वाटतंय म्हणजे माहेरी आल्यानंतर म्हणजे सासरी आल्यानंतर पहिल्यांदा एक स्वतःला वाटतं ना आपल्याला? हां पहिल्यांदाच पंजाबी पद्धतीचं मेथी मलाई मटर केली होती आणि ती एकदम हॉटेल सारखी त्याला टेस्ट आली होती आणि सगळ्या माझ्या घरातल्या लोकांनी त्याला अप्रिशिएट केलं. घरातल्या लोकांनी अप्रिशिएट केलं पण तुम्हाला स्वतःला ती रेसिपी जी आहे ती परफेक्ट झाली. ओके. कुठली बनवली ती? मलाई मटर मेथी. मलाई मटर मेथी. ओके लक्षात ठेवतो. ओके. हे आपण काय बनवतो? मँगो स्मूदी. ओके मँगो स्मूदी. साहित्य बघितलं आता काय करायचं पहिल्यांदा आपल्याला? पहिल्यांदा दही फेटून घ्या आधी. आपण हे जेवढं जास्त फेटणार तेवढं ते स्मूथ होत जाणार. थोडी साखर. फेटणंच महत्वाचं आहे ना. मेहनत आहे वाटतं तितकं सोपं नाही आहे. ओके आता ग्लास लागेल ना. याला काय करायचं? हे चॉकलेट सॉस लावून घेऊ साईड. ओके चॉकलेट सॉस लावलेलं आहे. या फोडींचं काय करायचं आहे? ते आपण वरती काही खाली वर काही खाली काही वर. आता हे घालायचं का? हां त्याच्यामध्ये म्हणजे तसं सोपं आहे. आणि हे मग फ्रीज मध्ये ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर वाव क्या बात है. आणि ह्या ज्या उरलेल्या 2-3 फोडी आहेत त्या वरून घालायच्या. क्या बॉ क्या दिख रहा है देख. तू भी क्या याद करेगा. बरोबर ना? ओके ना. रेडी टू सर्व. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मँगो स्मूदी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आंब्याचा रस, दही, साखर, चॉकलेट सॉस आणि आंब्याचे तुकडे. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दही घेऊन ते फेटून घ्यावं. त्यामध्ये आंब्याचा रस आणि साखर घालून मिश्रण एकजीव करावं. मॉकटेल ग्लासला चॉकलेट सॉस लावावा. त्यामध्ये आंब्याचे तुकडे घालावेत. या ग्लासमध्ये फेटून घेतलेलं दही आणि आंब्याचं मिश्रण घालावं. वरून आंब्याच्या फोडी घालून स्मूदी थंडगार सर्व्ह करावी. पूनमजींचे 1 नाही 2 नाही 3 पदार्थ तयार झालेले आहेत आणि मी ते खाऊन बघणार आहे. ह्याला काय म्हणायचं? इडली ना? मँगो इडली. मँगो इडली. तुम्ही पण खा, घाबरू नका. ह्याला काय म्हणायचं? आंबा कांद्याचा टप्पू. हा सही. आणि ह्याला काय म्हणायचं? मँगो स्मूदी. मँगो स्मूदी. बढिया. तिन्ही पदार्थ अप्रतिम झालेले आहेत. नाही मला काय वाटतं माहिती आहे का, काय काय वेळेला असं वाटतं कुठल्या गोष्टीला काय नाव पडलं काही सांगता येत नाही. आता बघा ना, आंब्यासारख्या जगातल्या श्रेष्ठ फळाला हिंदीमध्ये आम असं म्हणतात. कसं ना,
हे काहीतरी असं वेगळं ना, आमराज वगैरे असं काहीतरी नाव पाहिजे होतं ना. असो, त्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. परवा काय झालं, मग आमचे सगळे आम्ही मित्र बसलो होतो आणि असं बोलता बोलता बोललो मी की बरेच दिवस झाले ना आंबा खाण्याची आपण स्पर्धा नाही घेतलेली. चिडी चूप सगळे, पिन ड्रॉप सायलेन्स. टाचणी पडली तरी आवाज येईल एवढा सायलेन्स होता. एका माझ्या मित्राचे डोळे डबडबले. दुसरा मित्र एका असा कातर आवाजात म्हणाला, आंब्याचा भाव माहिती आहे का तुला? भाव माहिती आहे? खूप असा भरून आलो होतं त्याला. म्हटलं काय काळजी करू नका, आपण मस्त कॉन्ट्रीब्युशन करूया की स्पर्धा. अर्थात स्पर्धा मी जिंकणार होतो, पण स्पर्धा मी जिंकणार, आंबे मी खाणार, पण तुम्हाला मी कसं तसंच सोडणार ना. म्हणून मी हे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला बनवून दाखवतोय. आणि तुम्हाला काही असा वेगळा पदार्थ बनवता येत असेल तर लगेच मला लिहून कळवायचं. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. नुसता पत्ता लिहून घेऊ नका, आम्हाला लगेच कळवा. ओके. आणि पूनमजी, तुमचे हे पदार्थ खूप छान झाले होते आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. सुट्टी टाकून तुम्ही आज इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. पण नुसते आभार नाही, आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट. पण झी टीव्हीचे आभार मानते मला इथे बोलवून संधी दिल्याबद्दल. येस 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 येस. चला मंडळी, 3 पदार्थ आहेत. जबाबदारी काही कमी नाही आहे. 3 पदार्थ संपवायचे. मी निघतो. पुन्हा भेटायचे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.